नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। अमेरिका इराण युद्धाला महिना उलटून गेलाय। आखाती देशांमधल्या युद्धाची झळ सर्वसामान्यांना बसतीये। त्यामुळे युद्धविराम कधी होणार याकडे जगाचे डोळे लागलेत। अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला संबोधित करताना काय म्हटलंय, इराणवरील हल्ले थांबणार का, पाहूयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। युद्ध सुरूच राहणार। ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम नाहीच। इराणवर आणखी भीषण हल्ल्यांचा इशारा। मध्य पूर्वेतील युद्धाला 1 महिना होऊन गेला तरी युद्धविरामाच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही। आखाती देशातील युद्धामुळे जगाची इंधन कोंडी झाली आहे। सर्वसामान्यांना युद्धाच्या झळा बसतायत। अशा स्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इराण विरोधातला हेका कायम आहे। इराणचं सैन्य आता अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। आखाती युद्धात अमेरिकेचा विजय झाला अशी घोषणाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अमेरिकेला संबोधित केलं। इराणवर 2 ते 3 आठवड्यात भीषण हल्ल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। Eliminating Iran's navy, which is now absolutely destroyed, hurting their air force and their missile program at levels never seen before, and annihilating their defense industrial base. We've done all of it. Their navy is gone, their air force is gone, their missiles are just about used up or beaten. Taken together, these actions will cripple Iran military, crush their ability to support terrorist proxies, and deny them the ability to build a nuclear bomb. We're going to hit them extremely hard over the next 2 to 3 weeks. We're going to bring them back to the Stone Ages where they belong. दुसरीकडे तेल संकटाचं कारण बनलेल्या होर्मुझ जलमार्गावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलंय। अमेरिकेला होर्मुझची गरज नाही। जगातील ज्या देशांना होर्मुझच्या जलमार्गातून तेलाचा पुरवठा होतो त्या देशांनी त्या मार्गाची काळजी घेतली पाहिजे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। आम्ही इराणमधून बाहेर पडणार आहोत आणि ही प्रक्रिया येत्या 2 ते 3 आठवड्यात पूर्ण होईल। हे आश्वासन ट्रम्प यांनी पाळलं नाही। ट्रम्प सातत्यानं भूमिका बदलतायत, त्यामुळे अनेक राष्ट्रांचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही। नाटो सदस्य देशांचंही त्यांना सहकार्य मिळत नाही। खुद्द अमेरिकेतच नो किंग्ज या आंदोलनातून लाखो नागरिकांनी रस्त्यावर उतरून ट्रम्प यांना आणि युद्धाला विरोध केलाय। तरीही युद्धखोर ट्रम्प हल्ल्याची तलवार म्यान करायला तयार नाहीत। त्यामुळे मध्य पूर्वेत शांतता कधी नांदणार याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता बातमी आहे युद्धात झालेल्या जीवितहानीची। आखाती देशातल्या या युद्धामध्ये आतापर्यंत 3000हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। इराण आणि लेबनॉनमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली असून हजारो नागरिक जखमी झालेत। इराणमध्ये 1937 तर लेबनॉनमध्ये 1116 जणांचा मृत्यू झालाय। महिन्याभरापूर्वी अमेरिकेनं इराणवर हल्ला चढवत युद्धाला तोंड फोडलं होतं। त्यानंतर इराणनं आखाती देशातल्या अमेरिकेच्या तळांना लक्ष केलं। त्यामुळे हे युद्ध दिवसेंदिवस विध्वंसक होताना दिसतंय। आपण पाहतो युद्धात कुठे किती मृत्यू झाला। इराणमध्ये 1937, लेबनॉनमध्ये 1116, इराकमध्ये 89, इस्रायलमध्ये 19, UAE मध्ये 11, कुवेतमध्ये 8 तर कतारमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। सिरियामध्ये 4, बहरीनमध्ये 3, ओमानमध्ये 3 तर सौदीत 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। इस्रायल अमेरिका युद्धातून बाहेर न पडण्याचे स्पष्ट संकेत इराणनं दिलेत। अशातच आता इराणनं अमेरिकेला दिलेल्या धमकीमुळे जगाला धडकी भरली आहे। इराणनं अमेरिकेला दिलेली धमकी नेमकी काय आहे, त्याचे परिणाम नेमके काय होऊ शकतात, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। वेलकम टू हेल, इराणचा अमेरिकेला इशारा। इराणची धमकी, जगाला धडकी। Himalaya.
इराणच्या कडव्या प्रतिकारानं युद्ध भडकणार. वेलकम टू हेल अर्थात नरकात तुमचं स्वागत आहे हा कोणताही सिनेमाचा डायलॉग नाही, तर इराणनं थेट महासत्ता अमेरिकेला दिलेला युद्धाचा इशारा आहे. इराणवर हवाई हल्ले करूनही हाती काही लागलेलं नसताना थेट जमिनीवर उतरण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केली आहे. अमेरिकेच्या 50,000 सैनिकांनी इराणला वेढा घातलाय. महाकाय युद्धनौका समुद्रात तळ ठोकून आहे. त्यामुळे अमेरिका इराणमध्ये लवकरच ग्राउंड ऑपरेशन करणार असल्याची चर्चा झाली आहे. अमेरिकेनं मध्य पूर्वेतील आपली लष्करी तैनात आणखी वाढवली आहे. युएस सेंट्रल कमांडनुसार युएस त्रिपोली नौकेवरील सुमारे 3,500 मरीन कमांडो आणि खलाशी या प्रदेशात दाखल झालेत. तसंच 50,000 अमेरिकी सैनिक आधीच तैनात करण्यात आले असून मागील 20 वर्षातील ही सर्वात मोठी लष्करी तैनाती ठरली आहे. विशेष म्हणजे युएस त्रिपोली 27 मार्चला मध्य पूर्वेत दाखल झाली आहे. युएस त्रिपोली जहाजावर आधुनिक शस्त्र आणि विमानं तसंच लढाऊ उपकरणं तैनात करण्यात आली आहेत. मरीन सैनिक तसंच सीहॉक हेलिकॉप्टर, ऑस्प्रे वाहतूक विमानं आणि F-35 लढाऊ विमानं युद्धनौकेवर तैनात आहेत. दुसरीकडे अमेरिका इराणचं प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेलं खर बेट ताब्यात घेण्यासाठी 10,000 अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा विचार करतोय. त्यातच इराणनंही अमेरिकेला मोठा इशारा दिलाय. इराणनं नरकात आपलं स्वागत आहे असं सांगत इराणच्या भूमिकेवर पाऊल ठेवणारा अमेरिकी सैनिक शवपेटीतूनच परत जाईल अशी थेट धमकी दिली आहे. मात्र दोन्ही देशांची लष्करी ताकद किती आहे पाहूया. अमेरिकेकडे अंदाजे 13 लाख सक्रिय सैनिक आहेत, तर इराणकडे अंदाजे 6 लाखांपेक्षा जास्त सक्रिय सैनिक आहेत. अमेरिकेचं जगात सर्वाधिक संरक्षण बजेट अंदाजे $997 अब्ज इतकं आहे, तर इराणचं संरक्षण बजेट 8 ते 15 अब्ज दरम्यान आहे. तसंच अमेरिकन हवाई दलाकडे 13,000हून अधिक लढाऊ विमानं असून इराणच्या वायुसेनेकडे फक्त 550 लढाऊ विमानं आहेत. इराणकडे सध्या तरी एकही अण्वस्त्र नाही, तर अमेरिकेकडे तब्बल 5,000हून अधिक अण्वस्त्र आहेत. याशिवाय अमेरिकेकडे जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलं तरी इराणकडे मध्य पूर्वेतील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा सर्वात मोठा आणि विध्वंसक शस्त्रसाठा आहे. आधीच या युद्धात इराणला कमी लेखणं अमेरिकेला चांगलंच महागात पडलंय. अशातच आता एकीकडे बलाढ्य अमेरिकेची लष्करी ताकद तर दुसरीकडे इराणचा कडवा प्रतिकार अशी स्थिती या युद्धात पाहायला मिळतीये. त्यात अमेरिकेची युद्ध सज्जता पाहता इराणच्या भूमीत घुसून अमेरिकी सैन्य इराणला बेचिराख करणार का, की इराण वेलकम टू हेल हा शब्द खरा करून दाखवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला कायमचा लगाम देण्यासाठी मास्टर प्लॅन आखलाय. यासाठी इराणमध्ये थेट ग्राउंड ऑपरेशन केलं जाण्याची शक्यता आहे, तर इराणनंही आपण सज्ज असल्याचं सांगत जशास तसं उत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. युरेनियमसाठी अमेरिका इराणमध्ये घुसणार. इराणच्या 400 किलो युरेनियमवर डोळा. अमेरिकन सैन्याचा मास्टर प्लॅन काय? पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू होऊन 1 महिना उलटलाय, मात्र युद्ध संपण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही. हवाई हल्ल्यानंतर आता अमेरिकन सैन्य इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्य आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेची वाढती लष्करी उपस्थिती या चर्चेंना आणखी खतपाणी घालते. इराणमध्ये अमेरिकन फौजा घुसवण्यामागे मोठं कारण आहे. इराणच्या युरेनियमवर अमेरिकन सरकारचा डोळा आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार इराणच्या अणुसुविधा केंद्रांमध्ये युरेनियम साठवलंय. सुमारे 400 किलो युरेनियम इराणकडे आहे. त्यापासून अण्वस्त्र बनवण्याची इराणची योजना आहे. हे युरेनियम ताब्यात घेण्यासाठी थेट जमिनीवरची लढाई लढण्यासाठी अमेरिका तयार आहे. त्यासाठी अमेरिकेचं लष्करी मुख्यालय पेंटागॉन
मध्य पूर्वेत 10,000 पर्यंत अतिरिक्त सैन्य तैनात करणार आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं तर जाहीरच करून टाकलंय की 2,500 नौदलाच्या सैनिकांसह 3,500हून अधिक सैनिक मध्य पूर्वेत दाखल झाले. इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो असा पुनरुच्चार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. A short time ago, the United States military began major combat operations in Iran. Our objective is to defend the American people by eliminating imminent threats from the Iranian regime, a vicious group of very hard, terrible people. त्यासाठीच अमेरिका इराणमध्ये जमिनीवरील धोकादायक लष्करी कारवाई करण्याची योजना आखते. दुसरीकडे इराणनंही वेलकम टू हेल असं सांगत इराणच्या भूमीवर पाऊल ठेवणारा अमेरिकी सैनिक शवपेटीतूनच परत जाईल अशी थेट धमकी दिली आहे. त्यामुळे युरेनियमसाठी अमेरिकन फौजा खरंच इराणच्या भूमीवर उतरणार का आणि इराणही त्यांना नरकाचा रस्ता दाखवणार का याकडे जगाचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. इराणनं अमेरिकेविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत नवा इशारा दिलाय. अमेरिका युद्धात तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचा आरोप याआधीच इराणनं केलाय. याच पार्श्वभूमीवर इराणनं नवी रणनीती आखली आहे. इराणनं आखलेली नवी रणनीती नेमकी काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. अमेरिकेविरोधात इराणचं आर्थिक अस्त्र. इराणच्या निशाण्यावर अमेरिकन कंपन्या. इराण अमेरिका युद्धामुळे आर्थिक मंदीचं सावट. इराणनं अमेरिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा जगात खळबळ उडून दिली आहे. त्यामुळे जगात आर्थिक अस्थिरतेची मोठी लाट उसळण्याची शक्यता आहे. नव्या रणनीतीनुसार आधी सैन्यावर, नंतर तेलाच्या क्षेत्रावर आणि आता थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर इराणनं आपलं लक्ष केंद्रित केलंय. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं अमेरिकेच्या बड्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणनं धमकी दिलेल्या अमेरिकन कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत पाहूया. डेल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल, IBM, टेस्ला, बोईंग, हेवलट पॅककार्ड, सिस्को, ऑरॅकल, मेटा, JP मॉर्गन, जनरल इलेक्ट्रिक, G42, एनव्हिडिया, प्लॅनेट. खरं तर अमेरिका या युद्धात आपल्या लष्करी मोहिमांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतंय. त्यामुळे इराणनं अमेरिकन टेक कंपन्यांना धमकी देण्यामागचं मुख्य कारण म्हणजे युद्धात अमेरिकेकडून होत असलेला तंत्रज्ञानाचा वापर. या युद्धात अमेरिका तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सॅटेलाइट इमेजरी आणि पाळत ठेवणारे ड्रोन याद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करतंय. AIच्या मदतीनं या डेटाचं सखोल विश्लेषण केलं जातंय. शत्रूची कमांड सेंटर्स अचूकपणे शोधणं सोपं होतंय. अनेक टेक कंपन्यांकडून पुरवल्या जाणाऱ्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅपिंग टूल्सचा वापर संरक्षणासाठी केला जातोय. एका अहवालानुसार व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी देखील अमेरिकेनं अशाच प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला होता. याआधी देखील 2020 मध्ये इराणी हॅकर्सनी अमेरिकेच्या डझनभर कंपन्या आणि सरकारी संस्था हॅक केल्या होत्या. तर 2022 मध्ये अल्बानिया सारख्या नाटो देशाच्या संपूर्ण सरकारला मोठा धक्का दिला होता. अशातच आता इराणनं अमेरिकेला पूर्णपणे नामोहरम करण्यासाठी अमेरिकेच्या तंत्रज्ञान कंपन्यांना आणि त्यातून आलेल्या आर्थिक ताकदीलाच टार्गेट केलंय. आता अमेरिका इराणच्या या आव्हानाला कसं प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे पाकिस्तानातून. आखाती युद्ध थांबलं नाही तर हाती पुन्हा कटोरा घेण्याची वेळ येईल या भीतीनं पाकिस्ताननं एक बैठकीचं आयोजन केलं होतं. पण या बैठकीत पाकिस्तान पुरता तोंडावरच आपटलाय. तो नेमका कसा पाहूयात या रिपोर्टमधून. दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की.
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण आम्ही जसं म्हणतोय अगदी तसंच घडलंय. होय, 3 देशांच्या भांडणात वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे शहाणपणा करण्याच्या नादात पाकचं पुन्हा जगभरात हसू झालं. हसूच होय, आम्ही आता तुम्हाला जे दाखवणार आहोत ते पाहिलं तर तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. इस्तकबाल किया है. अहम खबर से आपको आगाह कर रहे हैं मिस्र के वजीर खारजा. इस्तकबाल किया है. अहम खबर से आपको आगाह कर रहे हैं मिस्र के वजीर खारजा. पाहिलं धडाम धुडूक आणि म्हणे हे युद्ध थांबवणार. ज्यांना स्वतःचा भार सांभाळता येत नाही ते आता युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतायत. आहे ना कमाल. जागतिक पातळीवर धडपडण्याचं निमित्त होतं ते पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात आयोजित केलेल्या युद्ध थांबवण्याच्या एका बैठकीचं. यावेळेस सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत पाकिस्ताननं बैठक बोलावली आणि त्याच बैठकीत इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांचं स्वागत करताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची ही नामुष्की झाली. घडलेला हा प्रकार जगभरात लाईव्ह दिसल्यामुळे पाकिस्तानच्या धडपडीनं अनेकांना हसू अनावर झालं. इस्तकबाल किया है. अहम खबर से आपको आगाह कर रहे हैं मिस्र के वजीर खारजा. जगभरात शांतता नांदवण्याच्या नकली प्रयत्नात परराष्ट्र मंत्र्यांचा खांदा मात्र तुटला. मध्य पूर्वेतील युद्धात पाकची अवस्था आधीच दयनीय झाली आहे. युद्ध थांबलं नाही तर हातात पुन्हा कटोरा येण्याच्या भीतीमुळे या अशा बैठकांचं आयोजन पाकनं केलं खरं, पण त्याच बैठकीत पाकिस्तान पुरता तोंडावर आपटला. आता फ्रॅक्चर खांदा घेऊन परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यावर बंद दाराआड उपचार घेण्याची वेळ आली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये इतकंच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि पाकिस्तानातूनच आणखी एक बातमी आहे पेट्रोल डिझेलच्या दरवाढी संदर्भातली. मिडल ईस्टमध्ये सुरू असलेला तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं चांगलंच मोडलंय. पाकिस्तान सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. तिथं आता पेट्रोलसाठी 458 रुपये तर डिझेलसाठी 520 रुपये मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे पाकिस्तानात महागाईचा भडका आणखी उडालाय. आधीच या ठिकाणी कांदे, टोमॅटो, भाजीपाला तसंच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. त्यात आता इंधन दरवाढीची भर पडलेली आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे अमेरिकन जनता मात्र ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात नो किंग्स आंदोलन चांगलंच पेटलंय. काय आहे हे नो किंग्स आंदोलन? अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात जनता रस्त्यावर का उतरली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. अमेरिकेत ट्रम्प विरोधात नो किंग्स आंदोलन. No war to the class wars! No war to the class wars! ट्रम्प विरोधात 90 लाख नागरिक रस्त्यावर. We refuse! इस्रायलमध्येही नो वॉरचे नारे. जगात युद्धाचा भडका उडालाय, पण हे युद्ध आता रणांगणापुरतं मर्यादित राहिलं नाही. ज्यांनी जगावर युद्ध लादलं त्यांच्याच खुर्च्या आता धोक्यात आल्या. आता अमेरिकेत पेटलेला नो किंग्स आंदोलनाचा हा वणवा पहा. अमेरिकेत ट्रम्प विरोधात तब्बल 90 लाख नागरिक रस्त्यावर उतरले तर इस्रायलमध्येही पंतप्रधान नेत्यानाहू विरोधात नो वॉरचे नारे घुमतायत. त्यामुळे आपल्याच देशात ट्रम्प कसे एकाकी पडले ते पाहूयात. A nation, a government that has committed genocide in Gaza does not need more military support from American taxpayers. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तानाशाही हुकुमशाही विरोधात हे तिसरं आंदोलन आहे. नो किंगच्या अमेरिकेत 3000 ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांची धोरणं, वाढती महागाई तसंच इराण सोबतचं युद्ध या मुद्द्यावरून नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी कॅलिफोर्निया, न्यू जर्सी, फ्लोरिडा, टेक्सास, वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क सिटी, मिडटाउन मध्ये मोठं आंदोलन आणि मोर्चा काढले. तर सॅन फ्रान्सिस्कोसह अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्यातून ट्रम्प यांना हकलण्याचं आवाहन करण्यात आले. यावेळी युक्रेन युद्ध आणि ट्रान्सजेंडर धोरणावरून देखील ट्रम्प यांचा नागरिकांनी विरोध केलाय. दुसरीकडे फक्त अमेरिकाच नाही तर इस्रायलची राजधानी तेल अवीव सुद्धा आंदोलकांनी पेटलंय. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. आम्हाला युद्ध नको, शांतता हवी असं म्हणत इस्रायली जनता आपल्या सरकारला जाब विचारते. याची किंमत आता या दोन्ही नेत्यांना त्यांच्या देशातील द्वेषाने मोजावी लागते. नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेत झालेल्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार निर्णायक मताधिक्याने विजयी झाले होते. त्यामुळे अमेरिकेत ट्रम्प विरोधी वारं वाहत असल्याचं तेव्हा स्पष्ट झालंय. कारण 2024ला सत्तेत आलेल्या ट्रम्प प्रशासनासाठी 10 महिन्यांनी होणारी ही निवडणूक महत्वाची होती. मात्र त्या निवडणुकीत ट्रम्प चक्क नापास झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता येत्या नोव्हेंबरला होणाऱ्या मध्यवर्ती निवडणुकीत ट्रम्प यांना फटका बसून डेमोक्रॅटिक पक्षाची पकड मजबूत होऊ शकते. त्यामुळे ट्रम्प आपल्याच देशातील जन आंदोलनासमोर झुकणार की स्वतःचाच हेका कायम ठेवल्यानं सत्ता गमावणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे गाझा पट्टीतून. इस्रायलवरील हल्ल्याचा एक थरारक व्हिडिओ समोर आलाय. इथं हमासचा दहशतवादी निवासी घरात लपलेला होता. त्यानं इस्रायली सैनिकांवर रॉकेटनं हल्ला केला. मात्र इस्रायल सैन्याच्या हवाई दलानं दहशतवाद्याला शोधत अचूक प्रहार केला. यात तो मारला गेलाय. सामान्य नागरिकांना ढाल म्हणून वापरण्याच्या हमासच्या रणनीतीमुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होतीये. आयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी ओरॅकलनं भारतातील 12,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय. तसंच जगभरातून सुमारे 30,000 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आलंय. आयटी क्षेत्रात नवीन नोकऱ्यांची कमतरता असतानाच आता AI मुळे नोकऱ्या जाण्यास सुरुवात झाली आहे. ओरॅकलनं या रातोरात केलेल्या कपातीमुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. ओरॅकलकडून भारतातील 12,000 आयटी कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. जगभरातून तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना रातोरात कामावरून काढण्यात आलंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी क्षेत्रातल्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. आयटी क्षेत्रात आधीच नवीन नोकऱ्यांची टंचाई असताना आता ही कर्मचारी कपात होतीये. कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय हजारो कर्मचाऱ्यांना अचानक घरचा रस्ता दाखवण्यात आलाय. जगभरातल्या इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. इराणनं इस्रायलच्या पेटा टिकवा शहरावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केलाय. क्षेपणास्त्र थेट शहरात आदळल्यामुळे मोठा स्फोट झाला. हल्ल्यानंतर परिसरात आगीचे आणि धुराचे लोळ पाहायला मिळाले. या हल्ल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर इमारतींचं नुकसान झालंय. इराणच्या नौदल हवाई संरक्षण दलानं होर्मुझ जलमार्गावर मोठी कारवाई केली आहे. इराणच्या IRGCनं अमेरिकेचा आणखी एक लढाऊ विमान पाडल्याचा दावा केलाय. या कारवाईत विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून अमेरिकेला मोठा धक्का बसलाय. इराणकडून या हल्ल्यांचा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. अमेरिकेनं इराणच्या इस्फहानमधील एका मोठ्या दारुगोळा डेपोवर बंकर बस्टर बॉम्बनं हल्ला केला. या भीषण स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. इराणमधील सर्वात मोठ्या मोबरके स्टील कंपनी आणि काशान विमानतळावरही क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. अमेरिकेनं इराणच्या भूमीवर हल्ला केल्यास रशियाचं चेचेन सैन्य इराणच्या बाजूने युद्धात उतरणार आहे. चेचेन प्रमुख रमजान कादिरोव
यांनी या संघर्षाला जिहाद संबोधित करत इराणला अधिकृत पाठिंबा जाहीर केलाय. रशिया इराणमधील वाढत्या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संभाव्य आक्रमणाविरोधात खांद्याला खांदा लावून लढण्याचा निर्धार या तुकड्यांनी व्यक्त केलाय. इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये भीषण क्षेपणास्त्र हल्ला झालाय. इराणनं बॅलिस्टिक आणि क्लस्टर बॉम्बनं हा हल्ला केल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वर्दळीच्या रस्त्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी जात रस्त्यांसह पायाभूत सुविधांची बारकाईनं पाहणी केली आहे. वर्ल्ड न्यूजमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.